डोक्यावर वज सपन विशाल चल ना, मी नवीन आहे, चल ना सरांना डायट ट्युशन घेऊन. काय झालं? अंग आहे, पाय बी दुखते, पळताना दम लागतो. चल सर बोल की विशाल. बोला तर. सर पळताना दम लागतो, त्रास होतोय, काय डायट वगैरे सांगा ना. आता कसं आहे, तू नवीन आहे बरोबर का? तू पहिल्यांदाच आता ह्या क्षेत्रात उतरलाय, भरती क्षेत्रात. मग लगेच तुला गोष्टी जमणार नाही. त्यासाठी तुला काय करायला लागणार, हळूहळू जशी तुझी स्ट्रेंथ वाढेल, जसा तुझा डाएट वाढेल, तसे सगळे तुझ्याकडे ताकद येणार. आता तुला पळताना दम लागत असेल किंवा पाय जड होत असतील किंवा लगेच तू थकला जात असतील, तर ह्यासाठी काय करायचं, तू भिजवलेले हरभरे, शेंगदाणे, दुपारचं एखादं नारळ पाणी किंवा अंडी, ह्या गोष्टी खाल्ल्यानंतर शरीरात ताकद तयार होते. ज्यावेळेस तुझ्याकडे ताकद तयार होणार, तुझे मसल तयार होणार, तुझं वजन पण कमी आहे बरोबर का? ज्यावेळेस तुझे मसल तयार होणार, त्यावेळेस तुझी पळायला स्पीड वाढणार. फक्त त्यासाठी लगेच धारावून मारणं तुला होणार आहे का? नाही. त्यासाठी तुला हळूहळू तुझं स्टेप वाढवले पाहिजेत किंवा हळूहळू तुझे रनिंग वाढवलं पाहिजे. त्यावेळेस त्या सगळ्या गोष्टी तुझ्या होणार आहेत. मग त्यासाठी तुला काय केलं पाहिजे, डाएट व्यवस्थित केला पाहिजे, दुपारची झोप व्यवस्थित एक अर्धा एक तास झाली पाहिजे, संध्याकाळी तू लवकर झोपला पाहिजे, म्हणजे सकाळी उठल्यानंतर फ्रेश वाटणार. आणि त्यावेळेस तू व्यायाम जास्त करणार किंवा आठवड्यातून 1-2 वेळा लुजनिंग केलं पाहिजे, रविवारचे पाय वगैरे चोळले पाहिजे. ह्या गोष्टी केल्या तर तुझ्या ह्याच्यात इम्प्रुव्हमेंट होणार सगळ्या गोष्टी. आलं लक्षात?